आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। महत्त्वाची आणि मोठी बातमी। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज दुपारी 12:30 वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे आणि या सुनावणीच्या आधी सुप्रीम कोर्टात आता लेखी सबमिशन दाखल करण्यात आलंय। कोर्टाचा निर्णय येईपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे आणि आज या संदर्भात सुप्रीम कोर्टात ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील ही मागणी करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी कालच दिल्लीमध्ये बैठक घेतली होती, त्यामध्ये त्यांची बैठक झाली आणि या बैठकीत आजची रणनीती आखण्यात आल्याची माहिती समोर येते। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी। शिंदेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण आणि पक्षाचं नाव वापरण्यापासून रोखा, ठाकरेंच्या सेनेची कोर्टाला विनंती। निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेला निर्णय असंवैधानिक, ठाकरेंची शिवसेना। निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा, ठाकरेंच्या शिवसेनेचा आज सुप्रीम कोर्टात अर्ज। पालिका निवडणुकीची घोषणा होण्याआधी पक्ष आणि चिन्हाबाबत आदेश द्या, ठाकरेंच्या सेनेची विनंती। शिवसेनेवर अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय कोणी केला? गृहमंत्री अमित शाह, देशाचा निवडणूक आयोग, महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष। त्याच्यामुळे न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातच आम्हाला जावं लागलं। मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या, पण तेही न्याय देऊ शकले नाही। त्याच्यामुळे आता आज सुनावणी आहे, आम्ही चांगल्याच्या अपेक्षा करतो। धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं। कोणी दिलं? तर निवडणूक आयोगाने दिलं। निवडणूक आयोगाने आधार कार्ड घेतला, पक्ष आधार घेतला नाही, तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे। विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले, लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले। ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं, विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर, संसदीय पक्षाच्या, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले, मग तो आधार कुठे आहे? त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे, धनुष्यबाणावर त्यांचा काही अधिकार नाही।